नमस्कार विद्यार्थ्यांनो. आजच्या आपल्या तासामध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. आणि यापूर्वी आपण जे प्रकरण अभ्यासलं त्यामध्ये आपण बरेचसे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले. शीतयुद्धानंतरच्या काळातील परिस्थिती असेल किंवा सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतरचं जे काही युग आहे, कशाप्रकारे जगातील वातावरण बदललं, देशाचे कशाप्रकारे विघटन होत गेले आणि नवीन राष्ट्रांची निर्मिती होत गेली, त्यामुळे जागतिक राजकारणामध्ये कशाप्रकारे बदल घडून आला, हे सगळं आपण बघितलं. तर या आपल्या आजच्या पाठामध्ये आपण काय बघणार आहोत, तर बघा, सुरुवातीला इथे प्रस्तावना दिलेली आहे. 1991 नंतर जगात जे बदल होत गेले त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. तसेच 1989मध्ये पूर्व युरोपातील बदल, 1990ची कुवेतची समस्या आणि 1991चे सोव्हिएट रशियाचे विघटन, मी आत्ताच तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं तसंच हे आपण सगळं या पूर्वीच्या प्रकरणात अभ्यासलेलं आहे. कशाप्रकारे वेगवेगळ्या राष्ट्रांची निर्मिती झाली, त्याची काय कारणं होती, हे सगळं आपण बघितलं. कुवेतच्या समस्येदरम्यान नवीन जागतिक व्यवस्था हा शब्दप्रयोग पुढे आला होता. पुढे सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर सोव्हिएट रशियानंतरचे युग आणि शीतयुद्धोत्तर कालखंड हे 2 शब्दप्रयोग आपल्यासाठी नवीन होते. तर यानंतर नक्की काय घडलं, तर 1991 नंतरच्या राजकीय आणि सुरक्षाविषयक व्यवस्थेचे वर्णन करणारे हे शब्दप्रयोग होते. हे कशाप्रकारे राजकीय व्यवस्था असेल किंवा कशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था असेल, हे या शब्दांमधून आपल्या लक्षात येतं. 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्दप्रयोग पुढे आला, तो म्हणजे जागतिकीकरण. खऱ्या अर्थाने जागतिकीकरण म्हणजे काय, तर हा शब्द अधिक व्यापक स्वरूपाचा आहे. याचा अर्थ खूप मोठा आहे. तर 1991 नंतरच्या काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञान आणि विचारप्रणालीविषयक बदलांचा यात समावेश केला जात होता. आज आपण शीतयुद्धोत्तर कालखंडाचे वर्णन करताना जागतिकीकरण हा शब्दप्रयोग वापरतो. जर खऱ्या अर्थाने शीतयुद्धानंतर जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल कुठला झाला असेल, तर जागतिकीकरण हा होता. आता नक्की जागतिकीकरण म्हणजे काय, त्याचे नक्की कुठले कुठले घटक आहेत, घटक म्हणजेच काय, तर कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये जागतिकीकरण घडून आलं असं आपण संबोधूया, किंवा मग त्याच्यामुळे नक्की काय परिणाम घडून आले, हे सगळं आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. जसे प्रत्येक नवीन गोष्ट होत असताना तिचे काही फायदे असतात आणि काही तोटे असतात, त्याचप्रमाणे ही जागतिकीकरण संकल्पना समजून घेताना त्याचे होणारे परिणाम हे सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत. तर नक्की सुरुवातीला आपण एक कन्सेप्ट आपली क्लिअर करून घेऊया, समजून घेऊ. जागतिकीकरण म्हणजे काय, तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न करणे. उदाहरणतः एखादं राष्ट्र आहे, त्या राष्ट्रामध्ये होणारे व्यवहार असतील किंवा त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था असेल, त्या अर्थव्यवस्थेला जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडणे. एखादं राष्ट्र आहे जे स्वतःच्या राष्ट्रातले सगळे व्यवहार सांभाळतं किंवा तिथली अर्थव्यवस्था पूर्ण त्या राष्ट्राद्वारे सांभाळली जाते, परंतु ज्यावेळेस ही अर्थव्यवस्था जगातील एखाद्या दुसऱ्या राष्ट्रासोबत, इतर राष्ट्रांसोबत तिची तुलना केली जाते किंवा इतर राष्ट्रांसोबत तिची देवाणघेवाणीला सुरुवात होते, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती जागतिकीकरणाशी जोडली जाते. जगातील देशांचे परस्परावलंबन वाढणे आणि भांडवल असेल, वस्तू असेल, सेवा, मनुष्यबळ, जगभर अनिर्बंध संचार असणे. अनिर्बंध शब्दाचा अर्थ लक्षात असेल तुमच्या, की कुठलाही निर्बंध नसणे, कुठलेही नियम नसणे त्या ठिकाणी, की तुम्ही जगातल्या इतर राष्ट्रांसोबत सगळ्याच बाबतीमध्ये, भांडवलाच्या बाबतीमध्ये असेल, वस्तूंच्या बाबतीत, वेगवेगळ्या सेवा पुरवण्याच्या बाबतीत असेल, किंवा इतर राष्ट्रातलं मनुष्यबळ वापरणे. उदाहरणतः एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी जे काही वर्कर्स असतील, तिथले असणारे कर्मचारी असतील, एम्प्लॉई असतील, हे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रातल्या कंपनीमध्ये काम करत आहेत किंवा इतर राष्ट्रातल्या आपल्या राष्ट्रात येत आहेत, म्हणजे एक प्रकारे मनुष्यबळ वापरलं जातं आहे. तर असे वेगवेगळे जेव्हा व्यवहार होतात, त्यासाठी कुठलेही निर्बंध नाही आहेत, अनिर्बंध असा संचार होतो. एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रासाठी राष्ट्रामध्ये जाण्यासाठी तुम्हाला पूर्ण संमती दिलेली असते. म्हणजे एका राष्ट्रांची दुसऱ्या राष्ट्रासोबत मोठ्या प्रमाणावर एक प्रकारे देवाणघेवाण होते आहे.
तर याला आपण जागतिकीकरण असं संबोधतो. एखादं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावरती अवलंबून असतं, मग ते भांडवलाच्या बाबतीत असेल, एखाद्या कच्च्या मालाच्या बाबतीत असेल, किंवा एखाद्या राष्ट्रामध्ये तयार झालेल्या वस्तू आपण जर आपल्याकडे आयात करतो आहे, तर हे सगळे व्यवहार जेव्हा एखाद्या राष्ट्र सुरू करतं तेव्हा ते जागतिकीकरणाशी खऱ्या अर्थाने जोडलं जातं. तर हाच अर्थ आपल्याला खऱ्या अर्थाने अपेक्षित आहे. बघा, आता पुस्तकामध्ये हा अर्थ आपल्याला दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण जी माहिती आता समजून घेतली तीच माहिती या ठिकाणी आपल्याला मुद्देसूद रीतीने दिलेली आहे. बघा, जागतिकीकरण म्हणजे काय? पहिला आपला मुद्दा आहे. जागतिकीकरणाबद्दल आपण बोलतो तेव्हा परस्परांशी जोडलेल्या जागतिक व्यवस्थेबद्दल आपण बोलत असतो. तंत्रज्ञानातील होणाऱ्या विकासामुळे हे बदल झालेले दिसून येतात. उदाहरणतः परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतात. तसेच आपल्याला मित्रमैत्रिणींशी किंवा कुटुंबियांशी जगाच्या कोणत्याही भागातून व्हॉट्सअप किंवा मोबाईलद्वारे संवाद साधता येतो. म्हणजेच एक प्रकारे आपण जगाशी जोडले जातो आहे. फक्त आपण आपल्या राष्ट्रापुरते किंवा आपल्या वेगवेगळ्या राज्यांपुरते मर्यादित राहिलेलो नाही, तर जगातल्या इतर राष्ट्रांशी, तिथल्या राज्यांशी आपण संपर्क साधतो आहे, त्यांच्यासोबत आपले देवाणघेवाण होते आहे. आर्थिक व्यवहार आणि व्यापाराच्या संदर्भात देखील बदल झालेले आपल्याला दिसून येतात. भारतातून फुले आणि फळे युरोप अमेरिकेला निर्यात होतात, तर भारतीय बाजारपेठेमध्ये युरोप अमेरिकासारख्या किंवा चीनसारख्या देशातून माल येतो. याचाच अर्थ आयात निर्यातीला सुद्धा या ठिकाणी वाव मिळालेला आहे. एक दुसऱ्यासोबत आयात निर्यात होते आहे, व्यापार केला जातो आहे. तर हे सगळं अपेक्षित आहे जागतिकीकरण या संकल्पनेमध्ये. जागतिकीकरणाने राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक एकमेकांशी जोडले आहेत. जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा दुसरीकडे प्रभाव पडताना दिसून येतो. या बदलांकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. एक मत असे आहे की जरी आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडले गेलो असलो तरी राष्ट्रव्यवस्थेचे महत्त्व कमी झालेले नाही. किंबहुना राष्ट्रवादाला आज देखील महत्त्व आहे. किंवा काही तज्ज्ञांच्या मते तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले आहे. या ठिकाणी ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल की तंत्रज्ञान म्हणतो आपण, टेक्नॉलॉजी म्हणतो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होणारी प्रगती म्हणतो आपण. तर हे सगळं जे तंत्रज्ञान वाढत चाललेलं आहे याच्यामुळे राष्ट्र एकमेकांच्या जवळ आलेली आहे. पूर्वी एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रासोबत किंवा त्या राष्ट्रातील लोकांना दुसऱ्या राष्ट्रातल्या लोकांसोबत जर संवाद साधायचा असेल, काही देवाणघेवाण करायची असेल तर फारसे मार्ग त्यावेळेस उपलब्ध नव्हते. परंतु आता तुम्ही काही क्षणातच एका दुसऱ्या राष्ट्रातल्या व्यक्तीसोबत बोलू शकता, त्यांच्यासोबत तुमच्या विचारांची देवाणघेवाण करू शकता किंवा तुम्ही व्यापार करू शकता. हे सगळं जागतिकीकरणामुळे किंवा वाढत्या तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. त्यांच्या मते राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्पनांना आज आव्हान दिले जात आहे. की कुठलेही क्षेत्र, अधिकार क्षेत्र आता मर्यादित राहिलेलं नाही, तर अधिकार क्षेत्रसुद्धा खूप वाढलेलं आहे. नागरी समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते महत्त्वाचे झाले आहेत. आज सामाजिक चळवळी ज्या मानवी समस्यांवर भर देतात त्या राष्ट्रांच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करतात. अनेक जशा सामाजिक चळवळी आहेत त्या मोठमोठ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि फक्त एखाद्या राष्ट्राची एखादी समस्या सोडवण्यापुरत्या त्या मर्यादित नाहीत, तर वेगवेगळ्या राष्ट्रांच्या वेगवेगळ्या समस्या समजावून घेऊन वेगवेगळ्या अशा सामाजिक चळवळी आहेत की ज्या अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरती कार्य करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या राष्ट्रांच्या वेगवेगळ्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यावरती त्या सामाजिक चळवळी आता भर द्यायला लागलेल्या आहेत. म्हणजे व्यापक स्वरूप या सामाजिक चळवळींना राजकीय अभिकर्त्यांना सुद्धा मिळालेलं आहे. आता आपण वेगवेगळ्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा स्वतंत्रपणे अभ्यास करू. या बदलांचा भारतावर काय परिणाम होत आहे ते देखील पाहू. आपण प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास हा स्वतंत्रपणे जरी करीत असलो तरी ही सर्व क्षेत्रे एकमेकांशी जोडलेली आहेत हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. म्हणजेच राजकीय किंवा आर्थिक बदलांचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर परिणाम होतो. आपण जरी जागतिकीकरणाचा अभ्यास करत असताना प्रत्येक घटकाचा वेगवेगळा अभ्यास करण्याचा आपण जरी ठरवलं
तरीसुद्धा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सर्व क्षेत्र ही एकमेकांशी कुठेतरी जोडलेली असतात. एखाद्या क्षेत्राचा दुसऱ्या क्षेत्रावरती नक्कीच परिणाम होत असतो. तर हाच परिणाम आणि हे वेगवेगळे घटक आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत. आता सगळ्यात पहिला या ठिकाणी आपल्याला घटक दिसतो आहे आर्थिक घटक. तर बघा, आर्थिक क्षेत्रात झालेले जे काही बदल असतील ते सगळे आपल्याला या आर्थिक घटकामध्ये अभ्यासायचे असेल. तर बघा, इथे मुद्दा आपल्याला दिलेला आहे, पॉईंट दिलेला आहे, भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. भांडवली गुंतवणूक हा शब्द तुमच्या लक्षात आला असेलच. एखाद्या उद्योगासाठी जी काही गुंतवणूक केली जाते तिला आपण भांडवल असं संबोधतो. मग ती पैशाच्या स्वरूपात असेल किंवा लागणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपात असेल, तर या सगळ्यांना आपण भांडवली गुंतवणूक म्हणू, की एखाद्या उद्योग उभारण्यासाठी लागणारं भांडवल. त्या भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार म्हणजेच तुम्ही एखाद्या राष्ट्राचे जरी आज नागरिक असले तरी तुम्ही दुसऱ्या राष्ट्रामध्ये एखादा उद्योग उभारू शकता किंवा त्या राष्ट्रातून भांडवली गुंतवणूक तुमच्या भारतीय किंवा तुमच्या राष्ट्रामध्ये सुद्धा गुंतवणूक केली जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला या बाबतीमध्ये मुक्तपणे संचार करण्याची मुभा जागतिकीकरणाने दिलेली आहे. तर बघा, गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या राष्ट्राची उद्योगधंद्यांमध्ये वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये जेवढी जास्त गुंतवणूक असेल तेवढा त्या राष्ट्राचा विकास झालेला आहे असं आपण समजतो किंवा ते प्रगतिशील राष्ट्र आहे असं आपण मानतो. तर अर्थव्यवस्था मजबूत असण्यासाठी, बळकट असण्यासाठी तेथील गुंतवणूक ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते. भांडवली गुंतवणुकीतून उद्योगांची उभारणी करता येते. उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील होत असते. आपल्याला ही एक संकल्पना माहिती असेलच की एखादा उद्योग उभारण्यासाठी ज्या प्रकारे सरकार वेगवेगळे उद्योग स्थापन करते, त्यामध्ये गुंतवणूक करते, त्याचप्रमाणे खाजगी व्यक्ती, एखादा व्यक्ती आहे त्याने ठरवलं की त्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, एखादा उद्योग सुरू करायचा आहे, त्यासाठी वेगवेगळे लोक एकत्र येऊनसुद्धा त्या ठिकाणी भांडवली गुंतवणूक करू शकतात आणि तो उद्योग उभारू शकतात. त्यालाच आपण खाजगी क्षेत्रातून असलेली गुंतवणूक असं म्हणतो. उदाहरण घ्यायचं झालंच तर टाटा किंवा रिलायन्ससारख्या खाजगी कंपन्या भारतात नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी राष्ट्रात देखील गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा भारतातून गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. तसंच ज्याप्रमाणे भारत इतर राष्ट्रांमध्ये गुंतवणूक करतो आहे, आपले उद्योग उभारतो आहे, त्याचप्रमाणे इतर राष्ट्रातील कंपन्यासुद्धा भारतामध्ये गुंतवणूक करतात. ONGC सारख्या सरकारी कंपन्या देखील परदेशामध्ये गुंतवणूक करतात. ONGC ही सरकारी कंपनी, ही कंपनीसुद्धा इथे खाली आपल्याला चित्रामध्ये काही फोटोजमध्ये आपल्याला दिसतं आहे की व्हिएतनाम या राष्ट्रामध्ये ONGC या कंपनीने परकीय गुंतवणूक केलेली आहे. दुसऱ्या देशामध्ये, परदेशामध्ये या भारतीय कंपनीने, सरकारी कंपनीने गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. तसंच अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहे, याचीसुद्धा अनेक उदाहरणं तुमच्या समोर असतीलच की ही गुंतवणूक पायाभूत सुविधा किंवा ग्राहोपयोगी अशा दोन्ही क्षेत्रात होताना दिसून येते. ग्राहोपयोगी उद्योग असतील किंवा काही पायाभूत सुविधा असतील. पायाभूत सुविधा म्हणजे ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, म्हणजेच रस्ते असतील, रेल्वे असतील किंवा अशा अनेक पायाभूत सुविधांमध्ये अनेक राष्ट्र गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतात. तर परदेशी कंपन्यांनी भारतात विमानतळ असेल, आण्विक प्रकल्प असेल इत्यादींमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि ही गुंतवणूक खऱ्या अर्थाने भारताच्या विकासासाठी फार महत्त्वाची आहे. त्याचबरोबर मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. ग्राहकांच्या, कस्टमर्सच्या उपयोगी असणाऱ्या अशासुद्धा काही कंपन्या आहेत. जसं मॅकडोनाल्ड ही भारतीय कंपनी नाही, ही परकीय कंपनी आहे. बर्गर किंग असेल किंवा पिझ्झा हट असेल, फूड क्षेत्रातल्या या सगळ्या कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतात आणि यांचं जे उद्योगाचं जाळं आहे ते भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये पसरलेलं आपल्याला दिसून येतं.
1990च्या दशकांपूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचित होत होती. आता 1990पासून खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाला सुरुवात झाली असं आपण म्हटलं आहे. त्यामुळे इथून जास्त बदल झालेले आपल्याला दिसून येतात. 1990च्या पूर्वी अशा प्रकारची गुंतवणूक फारशी झालेली आपल्याला दिसून येत नव्हती. त्या काळी सरकारी नियमांचे अडथळे होते, ते अडथळे आता दूर झालेले आहेत. हा बदल म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे. यालाच खऱ्या अर्थाने मुक्त संचार असं म्हटलं जाईल. भांडवली गुंतवणूक भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात दोन्ही बाजूने होताना आपल्याला दिसून येते. याचं खऱ्या उदाहरण घ्यायचं झालं तर खाली आपल्याला काही चित्रांमध्ये दिसतं आहे की टाटा जॅग्वार लँड रोव्हरचा कारखाना, रतन टाटांनी सुरू केलेली ही जी कंपनी आहे, ही जशी भारतामध्ये आहे तसेच त्यांनी परदेशामध्ये सुद्धा लँड रोव्हर या गाड्यांचे कारखाने त्यांनी युनायटेड किंगडम UK सुरू केलेलं आहे. या ठिकाणी चित्रातून तुम्हाला ही उदाहरणं लक्षात ठेवायची आहे. तसंच ONGC सारखी भारतीय सरकारी कंपनीने सुद्धा परदेशामध्ये खनिज तेलाच्या क्षेत्रामध्ये व्हिएतनाम या ठिकाणी कारखाना सुरू केलेला आहे. तसंच भारतातील परकीय गुंतवणूक, भारतामध्ये कुठल्या कुठल्या परकीय राष्ट्रांनी गुंतवणूक केली आहे तर मायक्रोसॉफ्टने भारतामध्ये त्यांचं ऑफिस उभारलेलं आहे. इथे त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातील ही कंपनी आहे. तसंच नेस्ले उद्योग, नेस्ले ही दूध किंवा दुधाशी संबंधित असणारे अनेक वेगवेगळे उत्पादनं यांनी तयार केलेले आहेत. या उद्योगाने ही सुद्धा परकीय कंपनी तिने भारतामध्ये तिचा कारखाना सुरू केलेला आहे. तर अशी उदाहरणं काही या ठिकाणी आपल्याला परीक्षेच्या किंवा पेपरच्या दृष्टीने तुम्हाला नक्की देता येतील. तर भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे. भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रांमध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज आहे. आपल्याला माहितीच आहे की भारताचा अजूनही पूर्णपणे विकास झालेला नाही. पूर्वी भारत हे राष्ट्र अप्रगत असं राष्ट्र होतं, अविकसित असं राष्ट्र होतं. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 50 वर्षामध्ये बऱ्यापैकी राष्ट्राने प्रगतीला सुरुवात केली, विकासाला सुरुवात केली आणि एका मधल्या अशा वळणावरती, टप्प्यावरती भारत हे राष्ट्र येऊन थांबलेलं आहे. म्हणून त्याला विकसनशील असं राष्ट्र म्हटलेलं आहे. थोडाफार विकास झालेला आहे, काही क्षेत्रांचा विकास अजूनही व्हायचा बाकी आहे. त्यामुळे आपण त्याला पूर्णपणे विकसित राष्ट्र असं संबोधू शकणार नाही. आणि आता खऱ्या अर्थाने भारताचा विकास करायचा, पूर्णपणे त्याला विकसित करायचं असेल तर उद्योग हे महत्त्वाचे आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली तरच भारताची अर्थव्यवस्था ही बळकट बनू शकेल. भारताच्या देशांतर्गत पातळीवरील गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहे. देशांतर्गत भारतातल्या भारतात उद्योगांमध्ये गुंतवणूक होणे ते सुद्धा अविकसित किंवा आपण विकसनशील राष्ट्र असल्याने फारशी गुंतवणूक आपल्याला शक्य नाही. त्यामुळे म्हणूनच परदेशी गुंतवणूक गरजेची आहे. परदेशी राष्ट्रांनी भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या सुरू केलेल्या आहेत, त्यांनी गुंतवणूक केलेली आहे, भांडवल गुंतवलेलं आहे. यामुळे एका अर्थाने भारताची अर्थव्यवस्था बळकट होत चाललेली आहे, परदेशी गुंतवणूक वाढते आहे. परंतु अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. वेगवेगळे खाजगी उद्योग निर्माण होण्यापेक्षा भारतामध्ये जी काही परकीय गुंतवणूक होते आहे ती जर पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये झाली, म्हणजेच रस्ते असेल, रेल्वे असेल, जलमार्ग आहे, हवाई मार्ग आहे, या क्षेत्रामध्ये जर ही परकीय गुंतवणूक झाली तर भारताचा विकास झपाट्याने होईल. या संपर्क साधनांचा विकास होणे गरजेचे आहे. म्हणूनच या क्षेत्रातील गुंतवणूक अधिक महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारची गुंतवणूक ज्यावेळेस वाढते त्यावेळेस खऱ्या अर्थाने व्यापार हा वाढीस लागलेला आपल्याला दिसून येतो. बघा, पुढचा एक मुद्दा आपण आणखी अभ्यासतो आहे व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. ज्याप्रमाणे भांडवली गुंतवणूक असेल त्यामध्ये झालेले बदल आपण बघितले किंवा भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार कशा प्रकारे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये होतो आहे, हा जागतिकीकरणाचा महत्त्वाचा घटक, आर्थिक घटक आपण अभ्यासतो आहे. त्यातलाच दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे व्यापार संकल्पनेमध्ये झालेले बदल. तर व्यापार ही संकल्पना कुठपर्यंत मर्यादित आहे किंवा ही संकल्पना कशी आहे ती आपण इथे बघतो आहे. 1990च्या दशकानंतर व्यापार संकल्पनेच्या दृष्टिकोनात सुद्धा अनेक बदल झालेले आहेत.
1948पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रादरम्यान केलेला करार होता. जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफ असा त्याचा पूर्ण एक नामकरण आपल्याला म्हणता येईल. तसंच 1995मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती केली गेली. गॅटच्या ऐवजी WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं आपण त्याला इंग्लिशमध्ये संबोधू शकतो, असं त्याचं पूर्ण नामकरण आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये जागतिक व्यापार संघटना असं म्हणतो. जगामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या राष्ट्रांचे एकमेकांसोबत व्यापार केले जातात तेव्हा काही नियम त्यासाठी असणे गरजेचे आहे, नाहीतर राष्ट्रांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून हे नियम कटाक्षाने पाळले गेले पाहिजे, यासाठी या संघटनेची निर्मिती केली गेली होती. ज्यावेळेस एखाद्या राष्ट्रातून आयात केली जाते त्यावेळेस ती कोणत्या प्रमाणात केली गेली पाहिजे, त्यावरती सीमा शुल्क असलं पाहिजे किंवा इतर वेगवेगळे कर कोणत्या प्रकारचे असले पाहिजे, किती प्रमाणामध्ये असले पाहिजे, हे सगळं ठरवणारी ही जागतिक व्यापार संघटना होती. आयातीवरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे कार्य होते. प्रत्येक राष्ट्र वेगवेगळ्या भांडवलीचं ज्यावेळेस आयात करतं किंवा कच्च्या मालाची आयात करतं किंवा निर्यात करतं त्यावेळेस हे वेगवेगळ्या राष्ट्रांनी वेगवेगळे लावलेले जे कर होते ते समप्रमाणात असावे किंवा ते रद्द केले जावे, सीमाशुल्क रद्द केलं जावं, ज्यामुळे व्यापाराला जास्तीत जास्त चालना मिळेल, प्रोत्साहन मिळेल, यासाठी ही संघटना कार्य करत होती. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी ही एकमेव संघटना व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही एकमेव संघटना आहे. ज्यावेळेस एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्रासोबत व्यापार होतो त्यावेळेस नियम पाळले जात आहेत की नाही त्यावरती लक्ष ठेवणारी ही एकटी अशी संघटना आहे. ही संघटना मुक्त व्यापारासाठी प्रोत्साहन देते, देशांदरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडविणे आणि देशांदरम्यान व्यापाराबाबत बोलणी घडवून आणते, अशी ही संघटना आहे. तसंच व्यापार हा साधारणतः वस्तूंचा केला जातो. कोणत्या प्रकारचा व्यापार केला जातो, कशा प्रकारचे व्यापार केले जातात, तर व्यापार या संकल्पनेअंतर्गत हे 3 पॉईंट आपण बघतो आहे. आपण बघितलं, तसंच या ठिकाणी आपण बघतो आहे की व्यापार कोणत्या कोणत्या वस्तूंचा केला जातो, तर लोखंड असेल, कोळसा असेल, खनिज तेल आहे, हा मूलभूत कच्चा माल आहे जो उद्योगांसाठी लागतो. यासारख्या वस्तूंचा असू शकतो किंवा फळे, फुले, बियाणे यांसारख्या नाशवंत वस्तूंचा असू शकतो. 1990च्या दशकात व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक रूप दिले गेले. त्या सेवा क्षेत्राची भर घातली गेली. म्हणजे आता बँक असेल, विमा यासारख्या सेवा क्षेत्रात देखील व्यापाराचा भाग झालेला आहे. विमा कंपन्या असतील किंवा वेगवेगळ्या बँका असतील, ह्या एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचे वेगवेगळ्या शाखा उघडत आहेत आणि वेगवेगळ्या राष्ट्रातील नागरिकांना आपल्या सेवा पुरवत आहेत. आज आपण त्याही पुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या व्यापाराबाबत बोलतो. यात कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल, पेटंट असेल यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. याची जर उदाहरणं आपल्याला द्यायची म्हटली तर बौद्धिक संपदा अधिकाराची उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत बघा खाली. अमूल असेल, वाडीलाल, ट्रेडमार्क, गुगल, कॉपीराईट यासारख्या अनेक उदाहरणं आपल्याला बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबतीत देता येतील. पुढे बघा, व्यापाराबाबत एक महत्त्वाचा बदल हा कंटेनर कार्गोद्वारे झाला आहे. कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात. अशा जहाजांसाठी खास बंदरांची व्यवस्था असते. कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. हा सुद्धा एका देशातील माल दुसऱ्या देशामध्ये नेण्यासाठी फार महत्त्वाचा मानली जाणारी एक व्यवस्था आहे. ही मोठमोठी जहाजे कंटेनर कार्गो नावाने ओळखली जातात आणि एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये माल त्या पोहोचवू शकतात. तर अशी ही जहाजं आहे. यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती घडून आलेली आहे. वेगवेगळ्या राष्ट्रातील वेगवेगळे उद्योग भरभराटीस आलेले आहेत. तर अशा प्रकारे
आपण या ठिकाणी वेगवेगळे व्यापाराबाबतीत घडून आलेले बदल बघतो आहे की जागतिकीकरणामुळे कशाप्रकारे व्यापार ही संकल्पना बदलत गेलेली आहे. या ठिकाणी थोडक्यात आपल्याला खाली काही माहिती दिलेली आहे बघा. जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड ट्रेड इन सर्व्हिसेस गॅट्स, त्याला आपण गॅट्स असं संबोधतो. 1995मध्ये जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत हा करार केला गेला. वस्तूंबाबत बहुपक्षीय पातळीवर व्यापाराचे नियोजन गॅटमार्फत केले जात असे. त्याचप्रकारे नियोजन करण्यासाठी सेवा क्षेत्राला यात समाविष्ट केले गेले. बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबतचा व्यापारी करार ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ज्याला ट्रिप्स असं म्हटलं जातं, जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांसाठी बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबत काही न्यूनतम निकष या कराराद्वारे केले गेले आहेत. ज्या वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार एका राष्ट्राचे दुसऱ्या राष्ट्रांसोबत होतात त्यासाठी काही ना काहीतरी करार, काही ना काही नियम असणं गरजेचे आहे, नाहीतर वेगवेगळ्या क्षेत्रात वाद उद्भवण्याची जास्त शक्यता आहे. तसाच हा ट्रिप्स हा करार केला गेला. यामध्ये साधारणतः कॉपीराईट, भौगोलिक संकेत या गोष्टींचा समावेश होतो. औद्योगिक डिझाईनी असतील, इंटिग्रेटेड सर्किट असतील, पेटंट असेल, ट्रेडमार्क असेल इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. बौद्धिक संपदा अधिकारांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया, उपाययोजना आणि विवाद निवारण या गोष्टी देखील ट्रिप्समध्ये सांगितलेल्या आहेत. काही अडचणी असतील, काही वाद निर्माण झाले असतील एखाद्या उद्योगाच्या बाबतीमध्ये बौद्धिक संपदा अधिकाराच्या बाबतीत, तर ते या करारांतर्गत सोडवले जातात. तर अशा प्रकारे आपण व्यापाराच्या बाबतीत झालेले काही बदल या ठिकाणी आपण अभ्यासले. आणखी काही आर्थिक घटक आपल्याला आपल्या पुढच्या तासामध्ये अभ्यासायचे आहे. नंतर आपण राजकीय क्षेत्राकडे, त्यात होणाऱ्या जागतिकीकरणामुळे झालेल्या बदलांकडे आपण वळणार आहोत. आजच्या आपल्या तासामध्ये आपण या ठिकाणी थांबतोय. उद्याच्या पुढच्या तासामध्ये आपण या पुढील पाठातील काही मुद्दे अभ्यासूयात. आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.